वेलकम अगेन इन काजल्स डेली लाईफ. सर आज मला काही कॉन्टेंट सापडत नव्हता म्हणून अशीच फिरायला निघाले माझ्या भावासोबत. अँड आमच्या हे जवळचंच गार्डन होतं अगोदर, बट आता ते सुनसान पडलेलं आहे. मी तुम्हाला शो करेन. आता मी गेटमधनं एंटर करते. मी इथे जवळपास 2-3 वर्षांनी आली आहे. मी रेग्युलर येत नसते इकडे. तुम्ही बघू शकता हे कसं आहे. अँड इथे सध्या तरी कोणीच नाही आहे. आजूबाजूला घरं आहेत, पण ते पण लोक बाहेर नाही निघत आणि हे असंच रिकामं असतं. हे मला फ्लॉवर बाहेर येताना भेटलं. खूप छान फ्लॉवर वाटत होतं आणि त्याच्या झाडावरती पण खूप भारी वाटत होतं. इथला पॉन्ड आहे. पहिले थोडे दिवस चालू होता हा पॉन्ड, बट आता त्याने बंद केला आहे. त्याच्या दोन्ही साईडला गेट आहेत. हे राईट साईडचं अँड हे लेफ्ट साईडचं. माझं भाऊ त्याच्यावरती चालतो आहे फोनवरती. पण आता या बॉम्बची तुम्ही दशा बघू शकता. त्याच्या पुढेच थोडंसं पुढे गेल्यावर म्हणजे इथेच ते हे लहान मुलांचं खेळायचं आहे. पहिले इकडे खूप काही होतं खेळायला, बट आता सगळं निघाले, तुटून गेले. आणि इथेच विहीर आहे, खूप मोठी विहीर आहे. हा एक ट्रायंग्युलर जागा आहे मेन. आणि तिथे समोर या झाडाच्या पाठी विहीर आहे आणि हा जो रूम आहे याच्यामध्ये त्याची मोटरचं सिस्टीम वगैरे काही आहे. हे 1970मध्ये बनले गाईस. तुम्ही बघू शकता 1970. इकडे पण आणखीन एक गेट आहे. आणि मी हे सगळं एवढंच बघून परत निघाली जायला. बट इट लुक्स सो प्रिटी. मला खूप आवडतं हे बनवायला. इथे शांतता पण आहे, जागा पण मोठी आहे, पण मी प्रॉपर ठेवलं आहे. इथे पोल आहे, त्याच्यावरती फोकस आहे. कधी चालू असते, कधी बंद असते लाईट. आणि हा समोरचा व्ह्यू ते तुम्ही बिल्डिंग बघता जे समोर 2 फ्लोअरची. मग तिथे स्टेज पण आहे. येतानाच मी तिथला अर्धा व्ह्यू घेतला होता. तिथे सध्या तरी कोण नाही राहते, बट बाहेरून सार्वजनिक ग्रंथालय असं मेन्शन केलेलं. बट इथे सध्या कोणीच नाही, सगळं बंद पडलेलं आहे. आय थिंक वरच्या फ्लोअरवर कोणतरी असतं. सो लेट्स एंड द व्हिडिओ. बाय.